आज आपण ॲग्रिकॉसमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहोत आणि इथं जे आता समोर दिसतंय ही आपल्याला सीताफळ बागेची NMK1 या जातीची छाटणी चालू असलेली तुम्हाला दिसते। ह्या बागेची छाटणी करताना आज सरासरी 15 ते 16 एप्रिल ही तारीख आहे आणि ह्या तारखेला आज NMK1ची छाटणी आपण करतोय। ह्या छाटणीच्या अगोदर आपण जी काही कामं केलेली आहेत किंवा जी काही कामं महत्त्वाची आहेत ही सर्व महत्त्वाची कामं ह्या व्हिडिओमधनं आपण बघणार आहोत। आज आपण माजी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी भास्कर पवार यांच्या NMK1 या सीताफळाच्या बागेमध्ये आहोत आणि या बागेमध्ये सरासरी आता छाटणीचं नियोजन चालू आहे हे तुम्ही बघतच आहात। पण ही छाटणी करण्याच्या अगोदर जी काय कामं करायची आहेत ती कामं खूपच महत्त्वाची आहेत आणि ती कामं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ॲग्रिकॉसच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना सांगायचा आमचा हा व्हिडिओच्या माध्यमातून एक प्रयत्न आम्ही करतो आहोत। तर सर्वात महत्त्वाचं जे आहे तर तुम्हाला गेल्या महिन्यातच किंवा आता लगेचच लवकरात लवकर माती पाणी परीक्षण केलं पाहिजे आणि माती पाणी परीक्षण जर केलं तर आपल्याला हे माती पाणी परीक्षण करून त्याच्यानुसार येणारा बेसल डोस हा प्रथमतः आपल्याला टाकला पाहिजे। तो दोन्ही बाजूला आपल्याला पूर्णपणे टाकून घ्यायचा आहे। एक खड्डा मारून छोटासा आपल्याला त्या पद्धतीनं टाकून घ्यायचा आहे आणि बेसल डोस टाकल्यानंतर त्याच्यात शेणखत टाकल्यानंतरच आपल्याला त्याच्यावर बेड चांगल्या पद्धतीनं पसरायचा आहे आणि जास्तीत जास्त बेड हा उंच करायचा आहे। बरेच शेतकरी ह्या सगळ्यामध्ये एक सिंगल ड्रिपर मारतात किंवा 2 ड्रिपर मारतात आणि एकच लाईन ठेवतात, परंतु ह्या लाईनमुळं किंवा ड्रिपरमुळं तुमची पाण्याची जी पूर्णपणे तहान आहे ती सर्व मुळांपर्यंत पोचू शकत नाही। त्यामुळं तुम्हाला समोर दिसतं आहे की ह्या बागेला सरासरी 4 एकरची ही बाग 12 बाय 8ची बाग आहे। तर ह्या 4 एकरच्या बागेला आपण 2 सरासरी त्याच्या नळ्या टाकलेल्या आहेत ड्रिपच्या आणि त्याच्यामध्ये 3-3 ड्रिपर एका झाडाला लावलेले आहेत। म्हणजे एका झाडाला सरासरी 6 ड्रिपर पडलेले आहेत। तर सगळ्या जागेवर पूर्णपणे सगळीकडे खत आणि सगळीकडे पाणी अशा प्रकारचं जर नियोजन केलं तर तुम्हाला पुढच्या बहाराला हे चांगल्या प्रकारचं सेटिंग, चांगल्या प्रकारची फुगवण ही चांगल्या प्रकारे होऊ शकते। हा झाला पहिला भाग जो आपल्याला पूर्वनियोजित छाटणीच्या अगोदर करायचा आहे। छाटणीच्या 2 नंबरचा जो भाग आहे तो आपल्याला छाटताना ज्या ज्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। ही सरासरी 3 ते 4 वर्षाची बाग आहे। ह्याला दुसरं पीक आहे। गेल्या वर्षी एवढं काही पीक ह्याला लागलं नव्हतं। दुसऱ्या पिकाला मात्र जिथून तुमची फूट फुटलेली आहे त्याच्यामध्ये एक वीत आणि एक पूर्ण 5 बोटं एवढ्या अंतराचं तुम्हाला सरासरी त्याची लांबी ठेवायची आहे आणि तिथून तुमची छाटणी करायची आहे। छाटणी करताना जी तुम्ही कात्री वापरता आहात त्या कात्रीला सॅनिटायझर हे एक 20 झाडं झाली की 10-20 झाडानंतर सॅनिटायझर तुम्हाला मारायचं आहे की जेणेकरून ह्या झाडावरची बुरशी त्या झाडावर जाऊ नये। आणि तरी जी झाडं बऱ्यापैकी काही माणसांची झाडं ही फुटलेली असतात, काही माणसांचं पाणी सुटलेलं असतं, त्याच्यामुळं बऱ्यापैकी तुम्हाला त्याच्या कुण्या बाहेर पडलेल्या असतील किंवा त्याची पानं कोवळी पानं किंवा त्याची फुलं बाहेर पडलेली असतील तर ही फुलं किंवा कोवळी पानं ही तुम्हाला अशी धरून अशा पद्धतीनं उलटी काढायची आहेत। जर ही अशा पद्धतीनं उलटी काढली तर ती पूर्णपणे निघून जातील आणि छानपैकी निघून जाऊन तुम्हाला झाडाला कुठलीही त्याची इजा होणार नाही। आणि छाटल्यानंतर लगेचच तुम्हाला बोर्डो ची स्प्रे करून घ्यायचा आहे। ॲग्रिकॉसचा बोर्डो एकरी अर्धा किलो 200 लिटर पाण्यासाठी पाण्यात टाकून हा फवारणी आपल्याला करायची आहे। तसंच हे करताना ह्या झाला छाटणीचा प्रकार, बेसल डोसचा प्रकार आणि तुमचा ड्रीपचा प्रकार। आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याला खोडकिडा किंवा भुंगे लागू नये म्हणून छाटणी झाल्यानंतर लगेचच सगळं व्यवस्थित ड्रीप करून सगळं व्यवस्थित ड्रीप मांडून तुम्हाला बुडाला पेस्ट त्याची करून घ्यायची आहे। ती बोर्डो पेस्ट असते। बोर्डो पेस्टमध्ये ॲग्रिकॉसचा बोर्डो 10 लिटर पाण्यासाठी 1 किलो आणि हँगर 9 100 मिली अशा पद्धतीचं एकत्रित करून ती बोर्डोची पेस्ट थोडीशी काव मिक्स करून कलरवरती ही बोर्डोची पेस्ट तुम्हाला सरासरी 1.5 ते 2 फुटावर झाडापासून खालच्या बाजूला तुम्हाला लावून घ्यायची आहे। एवढी सगळी कामं पूर्वनियोजित कामं जर तुम्ही सीताफळामध्ये केली तर निश्चितच पुढं त्याला तुम्हाला चांगल्या प्रकारे बुरशीमुक्त, रोगमुक्त आणि किडीमुक्त सीताफळ घेण्यासाठी चांगल्या प्रकारे तुम्हाला वाव मिळेल। याच्यानंतर छाटणी झाल्यानंतर पुढं काय करायचं आहे त्याच्यानंतरचं कसं नियोजन आहे हे टप्प्याटप्प्याचे व्हिडिओ तुम्हाला ॲग्रिकॉसच्या माध्यमातून आपण नक्कीच पुढे देणार आहोत। असंच तुम्ही ॲग्रिकॉसचं माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही व्हिडिओ बघत राहा। धन्यवाद।